नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, ओएसिसच्या ऑनलाईन प्लॅटफॉर्ममध्ये आपलं स्वागत आहे। या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत टी पेपर क्रमांक 1 व टी पेपर क्रमांक 2 साठी अत्यंत महत्त्वाचा असणारा विषय म्हणजे मराठी व्याकरण। नेमकी मराठी व्याकरणाची तयारी कशी करायची आहे, कोणते महत्त्वाचे टॉपिक वाचून जायचं आहे, त्याचबरोबर मागील जे 9 वर्षाचे झालेले पेपर आहेत त्या पेपरमध्ये मराठीच्या कोणत्या घटकावर प्रश्न विचारले, रिपीट प्रश्न कोणत्या घटकावर झाले या संदर्भाने सुद्धा चर्चा करूया। त्याचबरोबर मराठीच्या संदर्भाने ओल्ड पेपर त्याचबरोबर सराव पेपर हे कुठे मिळतील, म्हणजे पुस्तके, स्टडी मटेरियल या संदर्भाने आपण चर्चा करूया। कारण आपल्याला 30 गुणांसाठी मराठी विचारलेली जाते, त्यामुळे पूर्ण व्हिडिओ बघा जेणेकरून निश्चितपणे या व्हिडिओचा फायदा तुम्हाला होईल। तुम्ही आपल्या ओएसिस करियर पॉईंटच्या ॲपमध्ये जाऊन ओल्ड पेपर त्याचबरोबर सराव पेपर तुम्हाला तिथे उपलब्ध करून देण्यात आलेले आहेत। तुम्ही ऑनलाईन पद्धतीने सोडू शकता, व्ह्यूज करू शकता, त्याचबरोबर लिंकद्वारे तुम्ही व्हिडिओ देखील पाहू शकता। या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समधून ॲपमध्ये जाऊन तुम्ही आपलं ॲप डाउनलोड करा किंवा प्ले स्टोअरला सुद्धा आपलं ॲप उपलब्ध आहे। आता सर्वप्रथम आपण पाहूया की पेपर क्रमांक 1चं आपण मागील जे विविध 9 वर्षामध्ये पेपर झाले त्या पेपरमधील मराठी व्याकरणावर आधारित पेपर क्रमांक 1ला नेमके कोणत्या टॉपिकवर प्रश्न विचारले आणि नंतर मग आपण पेपर 2चं सुद्धा ॲनालिसिस करू। ठीक आहे, नंतर महत्त्वाचे घटक आणि पुस्तके आणि स्टडी मटेरियलच्या संदर्भाने आपण पुढे बोलूयात। तर पेपर 1चं जर आपण ॲनालाइज केलं तर बघा आपल्याला असं लक्षात येतं की वर्णमाला, लिंगविचार, वचन विचार असे काही टॉपिक आहेत की आपण कंपल्सरी करणे। आपण जर वर्णमाला बघितला तर बघा 1 1 1 1 1 1 बघा 9 वर्ष झाले पेपर 9 गुणासाठी, म्हणजे प्रत्येक इयरला विचारला आहे। आता संधी अलीकडे जास्त विचारायला लागलेत, म्हणजे 2025ला विचारला आहे संधी आणि 2024ला पण विचारला आहे। नाम विचारले, ठीक आहे, नाम जनरली आपल्याला कमी विचारलं, परंतु लिंगविचार कंपल्सरी आपल्याला मराठी लिंग बदला असा प्रश्न तुम्हाला ते विचारतात असतात। वचन विचारावर प्रश्न आहे, तुम्ही जर बघितलं तर विभक्तीवर प्रश्न आहे मागील 2ही वर्षी, विशेषणावर प्रश्न आहे, ठीक आहे। त्यानंतर क्रियापद, काळ हे महत्त्वाचे टॉपिक आहेत की जे रिपिटेशन। आता मागच्या 2 वर्षापासून त्यांनी अव्ययावर प्रश्न विचारलेत, प्रयोगावर विचारलेत, समासावर विचारलेत, वाक्य प्रकारावर विचारलेत, वाक्य पृथक्करणावर प्रश्न विचारला आहेत मागच्या 2ही वर्षी। विरामचिन्हे मागच्या वर्षी नाही विचारला, परंतु या अगोदर 8ही वर्षाला विरामचिन्हे विचारला आहे। शुद्ध लेखन कंपल्सरी आहे, समानार्थी शब्द कंपल्सरी आहे, विरुद्धार्थी शब्द कंपल्सरी आहे। त्यानंतर बघा वाक्यप्रचार, म्हणी, शब्दसिद्धी हे सुद्धा महत्त्वाचे टॉपिक आहेत। त्यानंतर पत्रलेखन, अलंकार आणि मराठी जीके। मराठी जीकेचा जर आपण संदर्भ घेतला तर 2 गुण 2 गुण 4 3 3 3 2 3 2। मग आता मराठी जीके याच्यामध्ये काय, साहित्यिक आणि त्यांच्या साहित्यकृती, साहित्यिक आणि त्यांची टोपण नावे, त्याचबरोबर साहित्य संमेलने, म्हणजे मराठी भाषेच्या संदर्भानं जे काही जनरल माहिती आहे त्यावर आधारित ते प्रश्न आपल्याला विचारतात। पत्रलेखनावर सुद्धा आपल्याला कंपल्सरी त्यांनी आपल्याला प्रश्न विचारलेला आहे। मागच्या 3ही वर्षी आपल्याला अलंकारावर प्रश्न विचारला आहे, मागच्या 3ही वर्षी शब्दसिद्धीवर विचारला आहे, म्हण विचारली आपल्याला जवळपास कंपल्सरी, वाक्प्रचार विचारला आहे, अलंकारिक शब्द विचारलेत, ठीक आहे। आता या संदर्भात आपण पुढे बोलूयाच, परंतु पेपर 1ला उतारा पण विचारतात 30 गुणांसाठी आणि कविता पण विचारतात। या वर्षीचा जर तुम्ही संदर्भ घेतला 2025चा तर उभयनवी अव्ययावर एक प्रश्न होता आणि ध्वनिदर्शकवर। 2024मध्ये एक वेगळा टॉपिक कारक अर्थ आणि समूहदर्शक शब्द। 2021मध्ये जोडशब्द, जोडाक्षर आणि शब्द निर्मिती विचारलं होतं आणि 2013ला फक्त सामान्य रूप विचारलं होतं, ठीक आहे। आता आपण लगेच 2014चं बघूया आपण। आता 2014मध्ये बघा संधी कंपल्सरी आहे, वर्णमाला कंपल्सरी आहे, म्हणजे मागच्या 4ही वर्षी विचारले। शब्दांच्या जातीवर कमी विचारले, नाम मागच्या 2ही वर्षी विचारलं, लिंगविचार मागच्या 2 वर्ष आपल्याला लिंगविचार विचारला नाही पण वचन विचार विचारला, विभक्ती विचारली, सर्वनाम, त्याचबरोबर क्रियाविशेषण, क्रियापद। परंतु तुम्ही जर बघितलं तर काळ यामध्ये कंपल्सरी आहे,
वाक्यप्रकार कंपल्सरी आहे, शुद्ध लेखन, समानार्थी शब्द, विरुद्धार्थी शब्द कंपल्सरी आहे. त्यानंतर म्हणीसुद्धा आपल्याला विचारलेले आहेत. म्हणजे आता बघा, आपण प्रत्येकच वेळी हे बघणार नाही, परंतु तुम्ही पेपर 1चा जर इथं स्क्रीनशॉट घेतला, इथं एक, त्यानंतर इथं एक स्क्रीनशॉट घ्या, पेपर 2चाही स्क्रीनशॉट घ्या, इथे एक. म्हणजे काय होईल, तुम्ही स्वतः हे करू शकता. आणि शेवटच्या टप्प्यामध्ये आपल्याला त्यांनी मराठी जी के पेपर 2ला पण 3-3 गुणांना विचारले. आता मराठी जी के म्हणजे आपण जसं पहिल्या पेपरला पाहिलं की लेखक आणि त्यांच्याबद्दलची माहिती, त्यांच्या साहित्यकृतीबद्दलची माहिती, त्यांचे आत्मचरित्र, त्याचबरोबर त्यांची टोपण नावे, हे आपल्याला पाहायचं आहे. निबंध प्रकारावर विचारला होता, एक कवितेवर 3 विचारलेत आणि उतार्यावर 3 विचारलेत आपल्याला मागच्या 2ही वर्षी. ठीक आहे, म्हणून त्याची आपल्याला तयारी करायची आहे. 2025च्या पेपरमध्ये अलंकारिक शब्द यावर सुद्धा एक प्रश्न त्यांनी विचारलेला होता. तुम्ही याचा स्क्रीनशॉट घेऊ शकता. आता दोनही पेपरचं आपण ॲनलाइज केल्याच्या नंतर आपल्याला असं लक्षात येतं की पूर्ण मराठी व्याकरणाचा जर आपण संदर्भ लक्षात घेतला तर आपल्याला दोनही पेपरला 30 प्रश्न विचारतात. मराठी व्याकरणाचे सरळ सरळ 2 भाग होतात, एक म्हणजे व्याकरणाचा भाग आणि दुसरा म्हणजे शब्दसंग्रह. व्याकरणामध्ये आपल्याला जे ग्रीनमध्ये तुम्हाला टॉपिक दिलेत ना, जसं वर्णमाला दोन्ही पेपरला करून जा, नाम, अर्थ, प्रकार, याच्यामध्ये लिंग विचार, वचन विचार आणि विभक्ती विचार, हे 3 टॉपिक कंपल्सरी करून जा तुम्ही नामाच्या संदर्भानं. त्याच्यानंतर क्रियापदाचे प्रकार, त्यानंतर प्रयोग, त्यानंतर विरामचिन्हे आणि शुद्ध लेखन, त्यानंतर समानार्थी शब्द, विरुद्धार्थी शब्द, वाक्प्रचार, शब्दसिद्धी, म्हणी आणि उतार्यावरील आणि कवितेवरील प्रश्न. आता एवढे जे तुम्हाला दाखवलेत ग्रीनमध्ये आणि ते काळ पण, काळ आणि काळाचा अर्थ, हे तर तुम्हाला हे जास्तीत जास्त करा. 1, 2, 3, 4 याला तुम्ही रिव्हिजन द्या. म्हणजे काय होईल, आपल्याला दोन्ही पेपरची तयारी होईल. किंवा तुम्ही एकाही पेपरची तयारी करता तर हे टॉपिक जास्त कॉन्सन्ट्रेट करा. मी याचा आता असा नाही की बाकीचे टॉपिक करायचे नाही का, आता बाकीचे टॉपिक बी करावे लागतील. जसं बघा, संधी पण एक कंपल्सरी विचारला आहे जवळपास, म्हणजे संधी पण करावं लागेल, हा पण करावा लागेल. त्यानंतर विशेषण थोडक्यात थोडं बघून जा. अव्यय जनरली त्यांना थोडं एकदा रिव्हिजन देऊन जा अव्ययाला सुद्धा. वाक्य प्रकार आणि वाक्य पृथक्करण यांना तुम्ही थोडंसं रिव्हिजन देऊन जा. मात्र दुसऱ्या पेपरला जर तुम्ही बघितलं तर अलंकार, शब्दशक्ती नाही विचारला आपल्याला, मात्र रस आणि वृत्ते पण विचारले. ठीक आहे, म्हणजे आपल्याला ग्रीनमध्ये दिलेले जास्तीत जास्त करा, नंतर अलंकार, वृत्ते, रस, त्यानंतर संधी आणि त्याच्यानंतर मग थोड्या बहुत प्रमाणामध्ये अव्यय, विशेषण हे टॉपिक करा. परंतु जास्तीत जास्त जर तुम्ही कोणसे करता, म्हणजे जास्तीत जास्त ते ज्याला आपण काय म्हणू, आपल्याला परत वाचन जर तुम्ही रिव्हिजन जर करायचं आहे तर या टॉपिकला करावं. कारण हे तुम्ही हे स्वतः बी करू शकता. आलं लक्षामध्ये, अनावधानानं एखादा टॉपिक मागे पुढे होऊ शकतो, परंतु खूप काळजीपूर्वक या घटकाचं आम्ही वर्गीकरण करण्याचा प्रयत्न केलेला आहे. हो, तर तुम्ही 1-2 पेपरचं स्वतः वर्गीकरण केल्याच्यानंतर निश्चितपणे तुम्हाला ते लक्षात येईल. ठीक आहे, आता त्यानंतरचा मुद्दा आहे की नेमका अभ्यास कशातून करायचा मराठी व्याकरणाचा TETसाठी. सर्वात महत्त्वाचं म्हणजे तुम्ही स्वतः मागच्या किमान 3 ते 4 वर्षाच्या प्रश्नपत्रिका घ्या, ओल्ड पेपर घ्या आणि त्याला कॅटेगरीज करा. ठीक आहे, त्याच्यानंतर आपल्याला तुम्ही त्या अनुषंगाने तुमच्या असं लक्षात येतं की हे टॉपिक कुठं मिळतील. मोरा वाळंबे सरांचं बुक आहे किंवा बाळासाहेब शिंदे सरांचं बुक आहे, यापैकी एक जरी तुम्ही बुक यूज केलं तर त्या बुकमधून हे टॉपिक तुम्ही करू शकतात. ठीक आहे, अशा पद्धतीनं जर गेलात तुम्ही तर निश्चितपणे तुम्हाला त्याचा फायदा होणार आहे. त्याचबरोबर उतारा कसा सोडवायचा आणि कवितेवर कसे प्रश्न सोडवायचे या संदर्भानं आपण स्वतंत्र व्हिडिओ बनवू. त्या व्हिडिओमध्ये आपण स्वतंत्र उतारा आणि कवितेवरील प्रश्नाच्या संदर्भानं चर्चा करूया, जेणेकरून तीसुद्धा तुम्हाला आयडिया येऊन जाईल. त्याचबरोबर तुम्हीही सांगा की मराठी व्याकरणाच्या संदर्भानं कोणत्या टॉपिकवर व्हिडिओ बनवायचे, जेणेकरून आपण त्या टॉपिकवर व्हिडिओ बनवण्याचा प्रयत्न करूयात. तुम्हाला ओल्ड पेपर आणि सराव पेपर, आपलं जे ओएसिस करिअर पॉईंटचं ॲप आहे
इथे तुम्हाला उपलब्ध करून दिले आहेत. फक्त तुम्ही ते डाउनलोड न करता व्ह्यूज करू शकता. ऑनलाईन पद्धतीनं ते पेपर सोडवू शकता आणि विश्लेषणाचा व्हिडिओसुद्धा बघू शकता. म्हणजे तुम्ही ओल्ड पेपर आणि सराव पेपरसुद्धा तुम्हाला 10 सराव पेपर उपलब्ध करून देण्यात आलेले आहेत मराठीचे. ते सुद्धा तुम्ही जॉईन करू शकता. तसेच जे आमचे इतर सोशल मीडिया प्लॅटफॉर्म आहेत त्यांनासुद्धा जॉईन करा. तिथेसुद्धा तुम्हाला एक्झामच्या संदर्भानं माहिती उपलब्ध करून दिलेली असते. धन्यवाद.